हॅलो हॅलो MH04FF0123 कोणाची गाडी? माझी माझी तुझी? खरं सांग, चावी द्या त्यांच्याकडे. हा काय देऊ? ठुमका दे ठुमका. नाही गाडी आपलीच आहे, असू द्या. चावी द्या चावी द्या. काढाल ना आजच्या वर्ष? काढा काढा घ्या. हा चला गाडीचा नंबर पण आम्हाला कळला. बरं झालं. चला करूया सुरुवात. कोरोना शीट डाऊन. थंडी वाजते लोकांना. बरं सुरुवात निवांत बसत सुरुवात करूया. गोल सुंदर बारी केले त्याप्रमाणे मलाही थंडी उडवायला हवी है ना. म्हणतात की बाबांना बोललो, माझ्या बाबांना काय वाईट बोललो, मनाचा मुजरा केला. आणि गुरु मित्रांनो, जर एखादी गोष्ट आपल्याला जर येत नसेल तर आपल्या गुरुवर्यांना, आपल्या वडिलांना विचारण्या काय हरकत आहे. तुमचे गुरु तुम्ही सांगता बाबा आहेत माझे, माझ्या प्रश्नाचं उत्तर जर तुमच्याकडे नसेल तर बाबांना विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि बोला. त्याच्यावर बुवा म्हणतात की बाबांना बोलला मी आयशीला घेतो. ही संस्कृती, हे संस्कार, हा फरक तुमच्यातला आणि माझ्यातला. आणि म्हणतात तुम्ही फक्त तिकडे खेळातच आणि इकडे म्हणतात घराटात बुवा घालत नाही, सारा समाजाचा मान राखतो. हा नाही तर तुम्हाला किती वेळा झोपवले, राजापुरात जाऊन झोपवले 2-4 टाइम. पडव्यात आडवी पाडली आहे ना, पडव्यात आडवी पाडलेली आहे. आणखीन कुठलं गाव? हरळ? नाही हरळला नव्हते, हरळला काय सरळ होते बुवा, ते हरळला बुवा सरळ होते. राजापुरात जाऊन तुम्हाला हे केले, लांजात येऊन तुमच्या कोंड्यात कार्यक्रम केलेला आहे मी. शाहीर फक्त समाजाच्या, माझ्या मायमौल्यांचा मान राखतो म्हणून शब्दांची मर्यादा. तुम्हाला वाटतं मला बोलता येत नाही? हे अशी लय मैदानं गाजवलेलं आहे. पण आता मी म्हटलं थोडस आपला प्रपंच आहे, आपल्याकडे जबाबदारी आहे, लोक आपल्याकडे काहीतरी जबाबदारीनं पाहतायत म्हणून आपली शब्दरचना बदलावी. म्हणून शांत आहे, शांत आहे म्हणून मी संत नाही शाहीर. हा धूर गाडीत तुमचा धूर. तुम्ही चिलीम मध्ये काय मारा, चिलीम स्त्रीलिंगी आहे. तुम्ही आता पेपर मध्ये भरा, चिलीम मध्ये म्हणतात वडील, चिलीम स्त्रीलिंगी आहे, बाई आहे ती. तुम्ही पेपर घ्या, पेपर 10 रुपयात 20 रुपयात भेटत असेल पानपट्टीवर, तो घ्या. बोला असताय मारतो काय तुम्हाला कसं माहिती मग? ऐका जास्त देत नाही, घेतो बघा कसं थोडं थोडं देतो. आणि हे इंजेक्शन देणार बिनार हे सगळे माझे डायलॉग आहेत. हमारी बिल्ली हमी को म्याव. हे माझ्याकडनं शिकलो, हे मला शिका. हे तुझी आलापी तुझी आहे ना, आई सी बरोबर काय शांत साहेब बुवा. आणि ऐका म्हणून ना, नवीन शोधा नवीन शोधा. शाहीर चाली जुन्या असतील पण विषय तुम्हाला वेगवेगळे दिले, शब्द बदलून दिले. हा चाली जुन्या असू दे ना, मी नाही म्हणत नाही. एक चालीवर 5-5 गाणी आहेत माझ्याकडे, एका चालीवर 5 गाणी आहेत माझ्याकडे. पण विषय तुम्हाला, शब्द तुम्हाला हर वेळेस प्रत्येक वेळेस नवीन दिले. आजही नवीन दिला. शब्दछेड केला, मी मान्य करतोय, शब्दछेड केला, मी बोललो पण पहिल्या बारी. ते तुम्ही खिलाडू वृत्तीने घ्यायला पाहिजे. बाबांना बोलला, आईला बोलला, हे हो काय नमान करताय त्या लांबोरे बुवाच्या नादाला लागून येणार झाला. आमच्याकडे फागे बुवा चांगला आहे, मग तो पण करा हो असं. हा आला 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 साईदार आला इकड्याचा बाजार. तर तिकडे बरं आहे ना, तुम्ही शक्ती तुला करायला, ते शक्ती तुला करा. तर लांबोरे बुवांच्या नादाला लागून हे पण करायला लागलं तेच. अरे कॉप्या करा, वा नक्कल करा, पण अक्कल लागते नक्कल करायला. पण लोकांची नाही करायची ना, तुम्ही तुमचं काढा काहीतरी वेगळं. असं मी तुम्हाला सांगतोय. ए लंगडू मला हे म्हणतो, मी यांना आवाज करतोय, मला म्हणतो हे बुवा ह्याच्यापेक्षा ज्ञानान बुद्धीन उंचीन पण मोठा आहे. बघा कागद ठेवूय पायाखाली, उंचीन पण मोठा आहे, ज्ञानानं बुद्धीनं वयानं सगळ्या बाबतीत. मला म्हणतो हे बुवा लंगडू बोलू आता. म्हणजे असं आता तुम्ही माझ्या जर आई बहिणीवर तुम्ही इकडे बोलणार तर मी नाही बोलायचं. मग याला मी जिवारी वार मी बोललोय आणखी माझ्या गवळणी पण. आता ऐकाय तो थोडस देतो, जास्त नाही देतो, खतलवतो. 2-4 सगळ्या फरमाईशाला 8 फरमाईश आहे, 4000 बक्षीस आहे. इकडे बघा 8 फरमाईश आहेत. काय गाऊ सांगा मला, गाणी बोलू का नको? इकडे बघा काय आहेत सगळं 500 शिवाय नोट नाही. तुम्हाला खोटं वाटेल कशाला बघा.
या बघा. पाचशेशिवर नोट नाही अजून असेल एका दुसरी. काहीतरी पेरलंय सचिन बुवानं समाज. एक दोन चार आहे काहीतरी पेरलंय म्हणून आहेत ना या. नाही तर मला काय शिवाय द्यायला दोन चार शिवाय पटवून देऊन जाईल असं काही नाही विषय. पटवून देऊन जाईल पण तेवढं मला नाही करायचं. आपण प्रपंच आहे आपला परमार्थ आहे. आपण आपलं नाव आहे समाजामध्ये. आता मग काहीतरी चांगलं देण्याचं काम करतोय आणि मग काहीतरी शिवाय देऊ तुम्हाला. तुमची हीच इच्छा असेल तर घ्या दोन चार शिव्या घ्या. आता आहे का हा घ्या. खाली चार ऊपर थोडासा वरती. माझा गण आहे माझा गण आहे. एका तुरेवाल्या शायराने दिलाय. मी माझा गण गणाला काय म्हणत नाही का दीवाना दिल हुआ दीवाना एवा एवा मैं तेरा दीवाना. ऐसे मोहब्बत क्या है अब ये जाना. चला ते मी बोलत नाही. माझा मी दिलाय गण युट्यूबला आहे. एका तुरेवाल्या शायरांनी गायलाय. सुधाकर भोड आय थिंक त्यांचं नाव आहे. त्यांनी गायलेलं आहे. माझा गण आहे मी लिहिलेला आहे ऐका. आणि तेच माझीच कॉपी करतात बघा. या गणात पण आणि खाली प्रश्न पदात पण ऐका. गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला मंगलमूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. ही मंगलमूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला गणाला आळवू गणाला सणाला आळवू गणाला. मंगलमूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. मंगलमूर्ती ओवाळू आरती या सभा रंगणाला. गणाला आळवू गणाला स्तवनाचं पण उत्तर. स्तवन सुंदर गाणं लिहिलंय. अजरामर गाणं केलंय. हे तिवरेमेडे गाव जोपर्यंत आहे ना जोपर्यंत सचिन बुवा जिवंत ते गाणं जोपर्यंत लिहिलंय ना आणि गायलंय मी जोपर्यंत जिवंत असेपर्यंत तुम्ही पण पोरांनो बघा. जोपर्यंत शिमगासड जेव्हा जेव्हा येणार तेव्हा तेच गाणं या तिवरेमेडे गावात वाजणार. एक त्या माझ्या विरोबानं करून घेतला. माझ्या ढोलकरने आईची कृपा आहे. तिने माझ्याकडनं गाऊन घेतला तसं करून घेतला ते वाजणार. तुम्ही स्तवन तशी लावले म्हणून स्तवनाचं उत्तर देत नाही. गणाचं उत्तर तुम्हाला साल फक्त दिली. हे माझंच गाणं होतं बरेच वर्षापूर्वी. आणखीन ह्याच्यामध्ये येऊन सांगतात. आणखीन मित्रांनो एक बक्षीस सुद्धा भरपूर आहेत. मी घेतोय ते थोडस तुम्हाला पण हे नको. तुरेवाले शायर उमेश दादा बणे वाढदिवसाचं सुंदर गीत आहे त्यांच्याकडे. आम्ही त्यांच्या हातचं खाल्लेलं सुद्धा आहे. राजू त्यांचे चांगले मित्र आहेत तुरेवाले आहेत असू द्या तरी पण त्यांची एक इच्छा आहे की एक गीत त्यांनी घ्यावं. दादांना मी विनंती करेन आपण या. बक्षीस आलंय मला. आहे काय काय सांगू गाण्याची कटिंग द्या. 500 रुपयांचं पारितोषिक. मोहना भेटे द्यावी गवळणीसाठी माझ्या 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. सिद्धेश मिस्त्री सुशांत मिस्त्री गणबाई पूजला आहे मी त्यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे हे आहे का सचिन बुवा तुमच्या जिभेवर आई सरस्वतीचा वास आहे. तुमच्या गोड आवाजात नाचतोय छान गौरीचा गण. 4 ओळी होऊन द्या. मी दरवर्षी गणपतीला तुमचं हे गाणं पाहतो पाहिलं आणि वाजवतो सुद्धा. तुमच्या लोककलेला मानाचा मुजरा व शुभेच्छा. 500 रुपयांचं बक्षीस महेश दादा पेडणेकर मेढे सोनारवाडी. एवढं प्रेम आहे एवढं प्रेम आहे म्हणजे एवढी बक्षीस आहेत. हे फक्त फरमाईशा आहेत फक्त फरमाईशा. हा मी गाणी पण गाणार नाही. एकच देणार आहे तुला शाल जोडीतला कसा आहे तो ऐक. या एक घ्या फक्त मला 10 मिनिटात बारी संपवतोय. धन्यवाद सचिन बुवा. आज या ठिकाणी शिवमाळ्याचा वाढदिवस. मी फक्त वेळ जास्त फार झालेला आहे. ध्रुवपद घेतोय आणि माझे बोल आहेत. बसता बसता मला तिथे आठवलं म्हणून मी सचिन बुवांना बोललो. देवेंद्र जीवन बुवांनाही बोललो कारण वेळ फार झालेला आहे. मी फक्त वाढदिवसावर शिवमाळ्याच्या हे गीत घेतोय. लक्ष द्या. वाढदिवसाला तुला काय काय देऊ. अरे वाढदिवसाला गिफ्ट काय काय देऊ. काही सुचत नाही मला. काही कळत नाही मला. दादा डायरेक्ट
तोड द्यायच्या. अरे वाढदिवसाला तुला काय काय देऊ, काही सुचत नाही मला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, तुला काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, तुला काळीज काढून तुला. वाढदिवसाला तुला काय काय देऊ, काही सुचत नाही मला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. सांग सांग शिवम बाळा, देव का काळीज काढून तुला. धन्यवाद. मस्त शांत खरो सुंदर प्रयत्न होता. आणि तो मी भुवाना संधी का दिली माहितीये, तो त्यांचा शब्द आहे ना, काय काय देऊ तुला, काय देऊ तर काळीच काढून देऊ काय. हा शब्द मला फार आवडला त्यांचा. म्हणजे कसं पण असू द्या, तुरेवाले शहर असू द्या, वयस्कर आहेत, त्यांच्या हातचं खाल्लेलं आहे. मी दादांनी मला खास करून त्यांच्या हॉटेलला आम्ही गेलेलो आहे. ज्यावेळेस योगेश दादांचा कार्यक्रम केला, योगेश दादांनी सुद्धा, मित्रांनो मी मगाशी सांगितलं, त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की शंकर कोणाची भक्ती करतो. तर मी त्यांना एक दोन उत्तरं मी सांगितलं. मग अशी आत्मारामाची, ते म्हणतात नाही नाही म्हटले. आणि मग जाता आता मी सांगितलं विष्णूची. तर त्यांनी तो विषय मान्य केलेला आहे आणि त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवतो. तुम्हाला पण समजू द्या, आज कळलं ना शंकर कोणाची भक्ती करतो ते. हे सचिन बोकडा आहे. हा मग म्हणून म्हणतोय, उगाच काय शकण्या मिरवत नाही. शाहिराणा पण मी हे पुराणो शेट डाऊन शाहिराणा सुद्धा मी माझं एवढंच त्यांना म्हणलं. मी मित्रांनो, बाबांना पण त्यांच्या गुरुवर्य चांगले आहेत, त्यांचे अभ्यासू आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एकच खंत मित्रांनो, एक खंत देतोय, गाणं दिलं कुणाला होता 2 मिनिटं. एक खंत आहे माझी, कारण मी त्यांना प्रश्नाचं उत्तर दिलं. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. त्याचं आता काय सोशल मीडिया, आता तुम्ही चोरी लपवू शकत नाही. त्याचं सोशल मीडियावर मी उत्तर पूर्ण सगळे रेकॉर्डिंग आहे, क्लिप आहेत. त्यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. शूर्पणखा ही म्हणजे रावणाची बहीण कोणत्या रूपात वावरते, मी प्रश्नाचं त्यांच्या उत्तर दिलं. त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. हे मला नाहीच म्हणायला झिंगा जाडायला लागले. आणि तेच उत्तर राजेश निकम कडून 2 महिन्याने मीच दिलं उत्तर. माझ्याच घरातलं राजेश निकम कुठल्या घरातलं, मीच ते दिलेलं उत्तर यानं मान्य केलं. हा किती बापाचा मग सांगू, बोललो किती बापाचा. मग असं मी त्यांना बोललो परवा, म्हणजे वाढदिवसाच्या बारीमध्ये ते म्हणतात ना विषय त्यांनी काढला. मी बोललो त्यांना, मी बोललोय ते बोललोय, मी नाही म्हणणार नाही. तुम्ही बाप एक सांगा ना की बाबा बुवा प्रश्नाचं उत्तर, किमान तुम्ही प्रश्नाच्या माझ्या जवळ आहे एवढं बोलला असताना चला समाधान वाटलं असतं. तू माझं उत्तर नाही म्हणतोस आणि 2 महिन्यात राजेश निकमची बाऱ्या पाहिजेत म्हणून त्याचं उत्तर तू मान्य करतोस. अरे ते उत्तर सचिन बुवानंच दिलेलं आहे. त्याला विचार राजेश बुवाला जाऊन. बरं ते झालं, चला ते झालं. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न, लसूण पूर्वी जन्मीची कोण, हे उत्तर मी फोडला 80%. आणि बोल प्रश्न बंद केला. या चोऱ्या कशा काय कामाच्या आहे, शक्ती तुऱ्याचा शाहीर आहेस का तू म्हणतोस. या चोऱ्या काय कामाच्या, बंद केला प्रश्न म्हणतो. आजही सांगतो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर यांच्या निषेधापासून रक्षण करणार म्हणतो. निषेध ते म्हणतात की अशी एकच जमात आहे. मी त्यांना बोललो होतो, अशी एकच जमात आहे जी निषेध ज्या गोष्टी अमान्य केल्या ना आपल्या धर्माने, ज्या गोष्टीला मान्यता नाही त्या गोष्टी फक्त मानणारा एकच समाज आहे, मुस्लिम समाज आहे. मुस्लिम समाज जो म्हणतो जो मानत नाही आपला अल्लाला मानत नाही, तर ठॉक करायचा. आणि ते आज चाललंय, पहिलगाम झालं, सगळं तुम्ही पाहताय. तर ते म्हणतात ठीक आहे, मान्य नाही ना, मी प्रयत्न तर करतोय, त्याला तर तुम्ही नाकारू नका, तुम्ही नाही म्हणा चालेल, पण तुम्ही प्रश्न बंद करता, हे चुकीचं आहे ना. मग प्रश्न बंद करता म्हणजे चुकीचं आहे ना हे. तुम्ही ह्या गोष्टी नका करू, हे त्यांना मी सांगतोय. आणि कशाला ही आता तुला बोलत होतं झिंगरू मलिंगा, आणि कशाला कुणाशी मांडतोय झिंगरू मलिंगा. झिंगरी आमचा सनज बुवा खेळचा. सनज बुवा बघितला तुम्ही, बघितला युट्यूबला आहे बघा. झिंगरू इकडचा, अरे मलिंगा. तेल लावलं ना तरी नाही सरळ व्हायची. कशाला बघा, हे म्हणतोय मी, तुम्ही अप्रिशिएट करा की बुवा मी मान्य करतो ना, सुंदर आवाज, सगळ्या गोष्टी, बाबांचं जेवढं पाठबळ आहे, तुम्ही भाग्यवान आहात. मी म्हणतो असा बाप पाठीशी राहणार कोणाला मिळतोय आजकाल. कुणाच्या तुषार बुवांच्या नंतर तुम्ही भाग्यवान आहे. आमचा बाप येत पण नाही बारीला. काय सचिन बुवा मी याला का जागला बघायला पण येत नाही. मार खातोय का, कुणाचं काय करतोय का, मारतोय कुणाला. तुम्ही किती भाग्यवान आहे.
तुम्ही किती भागणार? आज बाबांची साथ आहे तुम्हाला, मग खरं बोला ना थोडंसं. एवढं बोललं तर तुम्हाला त्याच्यात वाईट कशाला वाटायला पाहिजे? हे खरं बोललेलं आहे. आणि हे सांगा तुम्ही खोटं असेल तर सांगा. तुम्ही सक्तीद्रा शाळा सोडून देईल उद्यापासून, नाही तर तू दे सोडून बघू दे, नमनच कर फक्त. काय आहे? काय आहे आता नमन? आता आपलं ते लांबोरी बोला शोभतंय ना, तुम्ही नका करू नका. हा, नाही तर आमचा परशु गोळा आणीन तुम्हाला मी. परशुराम फागे लय डेंजर होता. हा, तुम्ही नाव ऐकून युट्यूबला शोधून बघा, तुम्ही परशुराम फागे नाव ऐकून बघा. तो असा घुमीला त्याला आणतोय तो, शक्तीवालाच आहे माझा. हे शक्तीवाला शाखा नाचू शकतात तर मी शक्तीवाल्या बोला माझ्या नाचत का नाही आणू शकत? हिजड्या पहिली शाखा स्वतःची तयार कर आणि मग सचिन बोला बोल. नाही काय बोलायचं तर मी बोलत नाही त्या विषयावर, मरू दे. हा, म्हणून उगाच ते मला म्हणून माझा टाळका संपवू नका. 2-4 फक्त गाणी घेतो. ऐका ऐका ए ऐका गाणी घेतो. चला तुम्ही मला माहिती ना टाळ सामना माझं गाणं आहे. शाहीर संगीता पांचाळ माझ्या घराण्यातली माझी गुरु भगिनी आहे, माझी भगिनी आहे. संगीता पांचाळने गायलंय माझं गाणं. हे माझं गाणं स्वतःची लेखणी आहे. तुझ्या का उष्टी पुष्टी इकडनं तिकडनं आणत नाही. त्या गोपालाकडनं त्या सोपालाकडनं ऐक. आणि तर ज्याचं आणतो त्याचं नाव घेतो मी पण. तुम्ही पण मान्य केलं. अंकुशदादांची लेखणी गातो तर त्यांचं नाव पण घेतो, लावलंय पण त्यांचं नाव. आणि जी माझी असेल मग त्याचं तो न्याय तर मला मिळायला पाहिजे ना. माझं गाणं आहे आणि माझीच गाण्याची कॉपी करतात मला सांगतात तू आहे यालाच तुला घेतो उदारी तुझी सगळे आज उचल. ऐक अरे सामना खेळूया सामना. तो म्हणतो बुवा माझा लांब आहे. गाढव आहेस? गाढव आहेस? लांब आहे म्हणतो माझा. प्रश्न नाही पण लोकांना समजतं ना काय म्हणायचंय ते. असू द्या माझं श्यामना गाणं माझंच आहे गाणं. मी फणसावळ्यातली लोक आले तिथं बसले बघा. श्री गवळण फणसावळ्यात राहिली आपल्या रत्नागिरीत ना. म्हणजे आता हे माझंच घेऊन माझ्यावरच म्हणतात हे माझं हत्यार आहे. येणार आहे मी ऐकन का त्याला? अहो ह्या कॉप्या किती बाजारात फिरतात माझ्या. माझीच गाणी फक्त चालबदली करतात आणि विषय नवीन लावतात. गाणी माझीच, विषय माझे आमचंच आहे. अरे ही तर शक्तीवाला आमचा फितूर आहे तर तुम्हाला तुरेवाल्याला काय दोष देऊ मी? तुम्ही शक्तीवालाच आमचं फितूर आहे तर तुला तुरेवाल्याला काय दोष देऊ मी? आणखी ऐक गाणं, हे माझीच गाणी. सामना आज खेळूया सामना. मला तुमचं वजन बघायचं होता म्हणून उचलली मागणं. म्हटलं ह्याला उचलून आपटू शकतो काय म्हणून साठी उचलली. आपटू शकतो बघितलं, गचक्यात उचलली. म्हणून नादा आपल्याला करायचं नाही. तुम्ही बोलून कुठल्या गोष्टी बोलून नाही होत आहे, करून दाखवायला लागतंय ते. मी असा मी तसा मी ह्या करी नाही होत शाही. हे माझ्याशी तरी नका बोलू. तुम्ही चांगले शहर आहेत, चांगलं घराणं आहे, चांगले शहर आहेत. मी तुम्हाला चांगलं म्हणतो ना, चांगलं बोला. वाकड्या मिठेला वाकडा नेम काढायला आम्हाला येतो. ऐका ते एकच गाणं देतो. ऐका दादा तुम्हाला पण देतोय. सामना खेळूया सामना पण खऱ्या नीतीचा हवा जातीचा. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे रागाबाळ्याचे काम नाही बुवा. तुमचं पण काम नाही. या रागाबाळ्याचे नाही कामना. सामना खेळूया सामना. सामना खेळूया सामना. सामना खेळूया सामना. सामना खेळूया सामना. ओ खऱ्या नीतीचा हवा जातीचा या रागाबाळ्याचे नाही कामना. फरमाईश बऱ्याच आहेत. कुणाला ऐका. राज उद्धवाला साथ भेटली. इलेक्शन आहे आता म्हणून मी असा विषय आणला होता. इलेक्शन आहे आता, झेडपी आहे, नगर परिषद आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे. म्हणून मी आपण तर ह्या राजकारणापासून 4 हात लांब असतो पहिल्यापासून बाबा. हा यांचा सोयरे संबंध पण आपल्याला नको या राजकारण्यांचा. म्हणून मी लय 4 हात लांब असतो. मी विषय चांगला आणला होता ते पण आता उगाच मग आणखीन मग इकडचं उठतील तिकडचं उठतील असं नको व्हायला. आहे का? हा राज उद्धवाला साथ भेटली. निष्ठावंतांची
मशाल पेटली. विषय चांगला आला होता पण नको तो मी आता वेगळं आणखी लिहिलंय बघा, वेगळं आणखी लिहिलंय मी. तो नको, ते आपल्या वादाच्या मुद्द्यात पडायचं नाही आणि राजकारणात मला पडायचं नाही. म्हणून काय म्हणतो बघा, आराध्य दैवत आमचे शिवसैनिकांचे. आता हे दोघांना पण बघा कसा एका दगडात दोन पक्षी कसे मारले ते सचिन बुवा म्हणतात मला. ह्याला लेखणी शाहीर, ह्याला लेखणी उगाच कोणाचं काम नाही, ते हे लेखणी म्हणतात. दादाने आता दिलाय विषय मला, आता दिलाय. तसा लिहिलाय तो बघ दोघांना पण, दोन्ही गटांसाठी आहे तो. कसा लिहितो तो बघ. हे मी आणलं होतं वेगळं, मशाल पेटली, पण उगाच वादविवाद होतील म्हणून मी शब्द बदलले. ऐका, आराध्य दैवत आमच्या शिवसैनिकांचे आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे. आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे. आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे. आम्ही निष्ठावंत सारे बाळासाहेबांचे. आराध्य दैवत आमचे शिवसैनिकांचे. आराध्य दैवत आमचे शिवसैनिकांचे. निष्ठावंत आम्ही सारे बाळासाहेबांचे. 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 गणबाई पूजला आहे मी माझ्या मंदिरात, माझ्या गणबाई पूजला आहे मी मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पूजला आहे मी. मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पूजला आहे मी. मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात. मोक्षदाता देवा तू, मोक्षदाता बाप्पा तू, मार्गदावीस अंधारात. मोक्षदाता देवा तू, मार्गदावीस अंधारात. गणबाई पूजला आहे मी. मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या मंदिरात गणबाई पूजला आहे मी. मनाच्या मंदिरात, माझ्या मनाच्या नाचतोय छान, नाचतोय छान गौरीचा गण. आला आला चतुर्थी सण. जनन जनन जन जनन जनन जन जन बाई वाज तुझ्या पैंजण. जनन जनन जन जन बाई वाज तुझ्या पैंजण. आठवणीने तुझ्या मुकुंदा हो. टाइम नाही देतो. हा, ऐका 1001 आले, 1001 आले. ऐका, बंटी गेडेकर राणांच्या माध्यमातून, राजू गेडे यांच्या माध्यमातून ग आहे काय सांगू, कट करून टाका. कट करून एवढाच नाही करत, सांगतो बघा पुढच्या वर्षी योगेश दादा रेकॉर्ड करून ठेवा आत्ताच. त्यांचा माझ्या तुऱ्याचा साजलाय साज, त्यात नाचती अष्टगण. गाणं कापलंय मी, गाणं कापलंय. त्या दिवशी तुमच्या इथं वारीला आहे ना, त्या दिवशी त्यांचा अष्टगण कापणार मी. तुऱ्याचा साजलाय साज. माझ्या शक्तीच्या साधात काय चालतं ते मी त्यांना सांगणार आहे त्या दिवशी. ढोलकी शिवाय, ढोलकी स्त्रीलिंगी आहे, झांज स्त्रीलिंगी आहे, त्याच्याशिवाय तुमचा तुऱ्याचा साज पुरा होत नाही. त्यांना मी सांगणार आहे, ते आज बोलत नाही मी, आज बोलत नाही. आबांचं काय तो बोला. आबा तिकडे कुठे या, गौरीतनं बाहेर नाही येऊ शकत. हा घेतो, चला ते पण घेतो. जेव्हा इकडे 1000 आले, ते पहिले 1000 आहेत त्यांचं घेतो. आठवणीने तुझ्या मुकुंदा हो. किती सुंदर आहे बघा.
तुझ्या मुकुंदा इच्छा मनी जागावी या पर्णकुटीला माझ्याही पाऊले तुझी लागावी अरे मोहना भेट द्यावी एकदा भेट व्हावी आईचा गण आहे ना बाबांचा गण त्यांचा गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोसो मैल दूर चालुनी दगड धोंडे काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी अरे आणले तुला अनवानी कोणचा गण मग वडिलांनी तुझ्या बापानं आणला जरी अरे माय माझी पूजते घरी साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोईवरी कबूल करा बाबा अवघडाची तीच शोभा पण साध कौतुक तीच ना कोणीच करी कापलाय गण कापलाय अष्टगण कापतो तुमच्या इथं आता बोलत नाही जास्त हे कोण शिपुर्डे हे गांजेवालं उगाच नाही बोलत गांजेवाले तुम्ही चिलिम मारा बुवा पण सचिन बुवाची गमक तुम्हाला जमणार नाही अजून चिलम काचे तेरी चौकडी भुला देगा और चिलम का जाम तुझे रास्ता भुला देगा काय तो येडा करी येडा मी सचिन बुवा म्हणतात मला सचिन बुवा लक्षात घ्या मी बोलत नाही फक्त आता मी सोडलंय ते मला शिव्या पण देता येतात चांगला पटवून शिव्या देतो लोकांना पटवून शिवाय देतो मी लोकांना हो माझ्याकडे ते आहे पण आपण सोडलंय ते आता म्हटलं आपल्या एवढे लोक चांगली मानतात प्रेम करतात आबांसारखी ही तुषार दादा कुणाल दादांसारखी सगळी लोक प्रेम करतात एवढी कशाला बोला वाईट सगळं चांगलं आहे पोरं चांगली वाद्यकार चांगलं संगीतकार चांगलं लोक म्हणतात बुवा तुमचा आवाज पण सुंदर आहे मगाशी आपल्या महेश दादांनी हे पण केलं हाय बसलंय त्यांच्या घरात राहिलो होतो गणपतीला होते मग एवढं प्रशंसा करतायत लोकांनी वाईट का बोला मग तुम्हाला ते खूपतंय असं घेतो तुम्हाला एक दिवस थांबा तुमच्या गावात येऊन घेतो बाहेर नाही दुश्मनाला मारायची माझ्या घरात जाऊ नये म्हणून मी गप आहे माझं घर आहे हे माझा कार्यक्रम आहे म्हणून कुठेतरी मी शांत आहे शांत आहे म्हणून मी संत आहे तुम्ही मध्ये मध्ये येऊ घेत होती तुला आठवण करून द्यायला असं असते चला आता ऐका तो गण त्यांचा शायरांचा तो अष्टगण कापतोय मी सांगितलंय तुम्हाला अष्टगण सुंदर कापडा एक अधिक त्यांना देणार अष्टांचा अष्टगण म्हणतात ना मी 9 देणार त्यांना मी कसे देणार ते ऐका फक्त माझ्या माझ्या श्रेष्ठ करून ऐका काय रे सुरुवात काय अरे घर आहे काय काय शेवट आहे विचार हा किती आहे इत काही नाही बरं देणारा आहे ना आपला तो लंबोदर हे मला म्हटले तुम्ही बाईची बाजू आहे तुमची तुम्ही बाईच बोलते असंच तुम्ही म्हणायला पाहिजे तुम्ही आईला कसं म्हटलं म्हणता तुम्ही बाबांना म्हणायचे बाबा काय आणू ब्लेड आणू वस्त्र आणू काय चड्डी आणू बरपड आणू बाबा नाही विचारा आईला कसं विचारता आई माझी आहे मी गाणार आहे तुम्ही नाही गायची काय म्हणतात बुवा नंतर मग ऋषिकेशची कार्यक्रम झाला तेव्हा त्याला सांगतात सीता म्हणते म्हण आज सीता म्हणणारे आणले तुम्ही ऐका आज बुवा विषय नवीन आणलाय चाली त्याच आहे पण विषय नवीन देतो ना प्रत्येक वेळेस हे तुम्ही करा ना मग हे महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाचं विषय नवीन शब्द नवीन फिरवून देतोय काय ना काहीतरी होईना इकडचं तिकडचं करून असं ते दुसऱ्याचे विषय नाही घात मी आमच्या कॉप्या बाजारात फिरतायत इथे शक्तीवाल्याच आमचं बेईमान आहे तुम्हाला तुरेवाल्याला काय दोष देऊ मी काय दोष तुम्हाला तुरेवाल्याला देऊ तुम्ही पण त्यातलंच का काय रे ती विचार हा किती आहे अगं इथं काही नाही बरं
तुझं दे घर ग सांगसल काय काय आणू. मुलगा म्हणतोय, मुंबईत असलेला मुलगा, ग सांगसल काय काय आणू गाये गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला. मुलगा म्हणतोय, काढवण करतो, कर्ज काढतो. आहे सांग तू काय काय आणू. कर्ज काढून आणीन, पण आणि बट्ट्या तुझा आहे मी. आहे काय म्हटले, आई काय म्हटले, आई बाप सोडून गावी पोटासाठी गेलास दूर, पण दिन रात मला लेकरा अरे तुझी हुरहुर पाहिली नाही नातवंडाना मी वर्षभर, त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर. अरे बावा काय नको आणू, तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. अरे बाबा काय नको आणू, फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तू नातीला आणि लडक्या सुनाला. ऐका ऑली, योगी दादा, राजू दादा, खोटं नाही सांगत तुम्हाला, ज्यानं गाणं गायलं ना त्यानं जेवढं कमवलं नाही एवढं कटिंगवर कमवलं तर पैसे आहे ह्या 2 वर्षात. मोठेपणा सांगत नाही आहे. आणि खरं सांगतो म्हणजे ज्याने मला लिहून दिला फार म्हणजे कविवर्य पण माझे सुंदरच आहेत, प्रश्नच नाही. पण हे ज्यांनी गाऊन जेवढे हे गण ज्यांनी गायला त्यांनी पैसे नाही देत. कुणाला तर शपथ म्हणजे ज्याची खवी पळून त्याची साली वाजवावी टाळ्या. आणि जेवढं ज्यांनी जे गाऊन गाणं जेवढं कमवले ना पैसे तेवढे मी या कटिंगवर कमवले मित्रांनो. आणि ते कटिंग अजून सुद्धा लोकांच्या हृदयात आहे. मी अष्टगण कापणार आहे त्यांचा, अष्टगण. अष्टगण मी भडकंब्यात कापणार, मी सांगितलेलं आहे तुम्हाला. एक देतो मॅडम, जे जे मी असेन उद्या नसेन, मी असेन उद्या नसेन, पण माझं गाणं हे विरोबाचाने माझ्या ढोलकरने आई सतीच्या चरणी मी अर्पण केलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय मित्रांनो राजूदांचं आहे. असे योगेशदांसारखे राजूदांसारखे आयोजक नाही मिळत कुठं, नाही शोधून पण नाही सापडायचे. यांना काय येड लागला का कुकर वाटायला, शिट्टे वाटायला, इस्त्र्या वाटायला? पागल झाले, यांचा काय पैसे खपत नाही घरात? विचार करा तुम्ही. नुसतं कमेंट्स करणं फार सोपं आहे गर्दीमध्ये उभं राहून. यांचा पैसा काय खपत नाही का हो घरात? हे येडं झालं तुम्हाला, यांना येड लागलाय होते. एक समाजाप्रती एक ही संवेदना आहे. हा घेतो 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 तेच म्हटलं होतं. आबांचा विषय राहिला माझ्या, राहिला राहिला. आहे का? घेतो चला. हे बरं सीट डाऊन, अरे बरं सीट डाऊन, थोडस सीट डाऊन. हा, हाती घोडे तोफ तलवार आले तोचे. डायलॉग तर काय माझा नाही बाबा. हाथी घोड़े तोफ तलवारें, आज फौज तो तेरी सारी है. हाथी घोड़े तोफ तलवारें, आज फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब में भारी है. छत्रपति फक्त एक घेतो. हे गाणं मी उद्या नसेन, असेल नसेल, पण राजादा ही तुमची सगळी मेहनत आहे. सगळा खर्च अगदी माझ्या सगळ्या टीमचा, ज्यांनी हे सगळं गाणं केले, सगळा 10, 12, 15 हजार रुपये जो काही खर्च आला ते दादांनी देवासाठी केले. बघा त्यांचा काय पैसा लय वर नाही आलेला कुकर बिकर वाटायला. इकडं एक समाजाप्रती संवेदना आहे ती एक आयोजकांची. हॅलो, मी आता सगळ्यांविषयी बोलतोय, पण राजू दादा नाही, राजू खेडेकर आमचा वर्गमित्राप्रमाणेच आहे सगळं. पण विरोबाचं जे गाणं रचण्यामध्ये
आता तुम्हाला वाटतंय की विरोबा देवाचं गाणं सगळ्यांना सोयीस्कर वाटलं, सचिन बुवाने गायलं, पण त्याच्या पाठीमागे जे राजूने जे केलंय ना, आणि राजूच्या पाठीमागे आमचा मित्र भाऊ आणि त्याच्याबरोबर तो आमचा पप्या सुरेश, हे त्यांची जी त्यांची टीम आहे ना, एक 5 दिवस अशी फिरत होते ना की सचिन बुवाने नाही म्हटलं तरी अगदी म्हणजे वहीची 3-4 पेजेस अशी लिहिली ना, नाही सचिन हे आम्हाला नको आहे, आम्हाला ते विरोबाचं देव इकडं हवं आहे, विरोबाचं इकडं हवं आहे, विरोबाचं तिकडं हवं आहे, ते सगळं हवं आहे, ते सगळं प्रॉपर यायला पाहिजे. आणि त्यानंतर मी एवढे मला व्हिडिओज येत होते, तर तुम्हाला वाटतंय की मी काहीतरी बोलतोय, असं काही नाही. तर एक मिनिट आहे का, पण हे विरोबाच्या गाण्यावरती जे राजूने जे केले ना, राजू आपल्याला वाटतोय की राजू असा तसा आहे. राजू मला माहिती आहे की हा क्षेत्रामध्ये सगळा वेडा आहे, पण याच्या पाठीमागे बरंचसं मोठं रहस्य आहे. आणि त्या रहस्यामागे सगळं जडलेलं काम आहे ना, हे तुमचे तिवरेमळे वासियांचं आहे. आणि त्या वासियांमुळे हे तिवरेमळे गावाचं एक मोठं नाव आणि विरोबा देवाचं नाव हे सचिन कदम सारख्या महाराष्ट्रातल्या गाजलेल्या शक्तितुराच्या शाहिराच्या आवाजामधून ते गाजलंय. त्यामुळे सर्वांचे धन्यवाद. ते म्हटले अहो वेडी माणसाच इतिहास घडवतात, लक्षात घ्या, वेड्या माणसाचं काम असतं. असा शहाणा माणूस इतिहास नाही घडवत, शहाणा माणूस फक्त टीका करतो. ऐका, सण वर्षाचा शिमग्याचा सण वर्षाचा आहे शिमग्याचा, खणा नारळानं ओटी मी भरी, तुझी सेवा करीन, पूजा करीन, देवा विरोबा आई ढोलकरी. रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुका रत्नागिरी जिल्हा संगमेश्वर तालुक्यात देव पर्वताच्या वसे पायथ्यास माझ्या विरोबाचे मंदिर आहे छान हो. पुरे मेढे गावाची होशा हो, विरोबाचे मंदिर आहे छान, पुरे मेढे गावाची होशा हो, विरोबाचे मंदिर आहे छान, पुरे मेढे गावाची होशा हो, विरोबाचे मंदिर आहे साई कृपा ट्रॅव्हल्स. वा सचिन बुवा बोलतो त्याच्यात खोट नाही, आणि 500 शिवाय बारीला नोट नाही. हा मग विरोबांच्या गाण्यासाठी वा, मग हे कमावलं आयुष्यावर का वाईट बोलू. तुम्हाला शिव्याच खायचे का माझ्याकडून, तर तुम्हाला देईन शपथ सांगतो. 4 तारखेला डिसेंबरला तुमची माझी दत्त जयंतीला बाहेर म्हणा, मी सांगतो तुम्हाला शिव्याच खायच्या आहेत, तर दत्त जयंतीच्या निमित्त साधून देईन तुम्हाला. का माझ्या घरात मी का, हे आपलं घर, आपली लोक सगळे जीवाभावाचे, एवढं राजवादा कुठं कार्यक्रम असत तिकडं हे सगळे येतात, आणि मग त्यांच्या घरात येऊन मी वाईट बोलायचं 2 शब्द तुम्हाला, तुम्ही 2-4 शिव्या मला द्यायच्या, आपल्या आई बहिणीची उदाहरणे आपण काढायची आणि पैसे कमवायचे. याला शक्य तुला मजा नाही.
मग काहीतरी चांगलं समाजाला द्या. हे माझं ब्रीद आहे. आता मी सांगतो, मी पूर्वी होतो तुमच्यावर असा येडाच होतो नाही मी. युट्यूबर्स आपला नव्हता घास पण माग. अरे हो डावा दादा उसर माझा गाणं राहिला. एक शिटी येऊ द्या डावासाठी. आम्ही राजेदा तुमच्या दादा महेश दादा असतील इथं. महेश दादा कुठे? हा, तुमच्या घरी दादांची वारी योगी दादांची इथून संपवून दादाने आणलं घरी इथं. म्हटले बुवा चला घरी, आज उद्या वारी आहे इकडं, तुम्ही इकडंच थांबा. आणि योगेश दादांची इथं डावा दादा हे करत होते, त्यांचं साऊंड वगैरे गोळा करायचं काम चालू होतं. कारण आम्ही कार्यक्रम संपवला आणि मग त्यांना 1-1.5 तास लागतोच. आणि मग ते 2 शब्द मला सुचले होते, 2 शब्द चांगले होते ते. मी डावा दादा तेव्हा लगेच फोन केला, जागे होते, सगळं काम करत होते, चालू होतं त्यांचं. म्हटलं दादा हे मला गाणं सुचलंय. आणि त्यांची पण इच्छा होती योगेश दादांची इथं एक गाणं माझं त्यांनी गावं. ते प्रत्येक साऊंडवाल्याला वाटतं आज एवढं नाव आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी थोडासा नाराज, पहिल्या वारी तुम्ही मला साऊंड नाही दिलं बरोबर, लागलं नाही. काय असेल म्हणजे काय घरच्या देवाची नड, ते आपली काढा, नारळ बिरल द्या काय तो द्या आणि विषय करून टाका. ते मोर जाग्यावर क्लिअर असं काय असं ते काही गोष्टी असतातच. सगळ्याच आमच्यावर नाही, आम्ही तुमच्यावर नाराज नाही ना महाराज, आम्ही नाही ना नाराज. हा ओके, तर असं द्या. पण हा साऊंड होता सुंदर, म्हणजे ही क्वालिटी ही अपेक्षित होती पहिल्या वारी. इकडं असा तो दिसत नाही. तर ही अपेक्षित म्हणजे तुमच्याकडून आहेच अपेक्षित, कारण तुमचं नाव आहे तुमचं, तर नाव अपेक्षित आहे ना. म्हणजे अपेक्षा असणारच आहे. तेंडुलकरकडनं अपेक्षा असणार शतक लावणार आहे म्हणून. बाकी काय आता म्हणजे कुलदीप यादवकडून अपेक्षा ठेवायला हा शतक लावेल म्हणून. विराट कोहली किंवा आता काय म्हणतात त्याला तिलक वर्मा किंवा शुभमन गिल किंवा अभिषेक शर्मा चांगला खेळतो त्याच्याकडनं अपेक्षा असेल की हा शतक लावेल. आम्हाला डावाला पण अपेक्षा आहे की तुम्ही सेंचुरी मारा, अशी मग ते अपेक्षा आहे. त्याप्रमाणे आम्ही बोलत काही विषय नाही. आणि तुम्ही ते मनावर पण घेऊ नका, किलो घ्या भुवांसारखा. तर मनाच्या वजन मी बसतो ना वा अक्कल घाली उचलून बघितलं मी वजन किती येतो. वा 67-68 किलो वजन तुमचं असेल, मी उचलून आपटीन तुम्हाला, काळजी करू नका. मी उचलला होता अंदाजे, आपला बघितला, म्हटलं बुवाना गमतीत म्हणून तर आपण विषय जो काढता ह्याला पॉईंट नाही बोलायला तर विषय काढता. मी आपला गमतीत उचलला बुवाना, म्हटलं मागणं गेलो तो विषय शक्तीत काय म्हणजे तुम्हाला पॉईंट नाही ना बोलायला, तुमच्याकडे बोलायला मुद्दे नाही म्हणून हे लोक ते विषय काढता. बाबांना बोलतो आयशीला घेतो, मला उचललीस मी, अरे काय शायरी चांगलं बोला ना, काहीतरी चांगलं, एवढं तोंड तरी चांगलं दिलं तेव्हा. बाकीचा मोर द्या, बाकीचा काही नसू दे, चांगला तोंड चांगला, तोंडात चांगलं बोला ना त्या, एवढंच म्हणतो. चला घेतो आता ते पुढचे शब्द विसरलो डावाला. फक्त मी एवढंच म्हणतोय की सगळं हे म्हणजे डावादादाचं काम सांगतोय, मुद्दाम बोलतोय त्याला. कारण डावा मी बऱ्याच वेळा सांगितलं पैशाची अपेक्षा कधीच नाही. एवढा मोठा माणूस आहे, एवढा मोठा बंगला आहे, त्याच्या खरोखर पायाशी उभं राहायची आमची तशी पात्रता नाही. पण एवढा संयमी आहे ना, एवढा मृदू, म्हणजे मातीत राहणारा कलाकार. म्हणजे पोरांच्या सोबत सुद्धा मी बघतो राबताना ना, ह्या फार अशी माणसं कमी मिळतात. ही योगेश डावादांसारखी किंवा राजूदांसारखी या माणसाला मला जपून ठेवायचं आहे म्हणून मी गप पाहिजे. तर तुमचा हुमरीवर आलो ना, शपथ तुमचा मी कांडापच काढेल, बाबांसकट. हा, तुम्ही माझा नादाला लागून मी बाबांना चांगलं मानतो. त्यांना नका तुम्ही त्यांना मध्ये आणून मी त्यांना मानाचा मुजरा केला. फक्त मी एवढंच तुम्हाला बोललो की तुम्हाला नाही जमलं तर बाबांना विचारा, घरात जाऊन वडील आहेत तुमचे, गुरुवरी आहेत तुमचे, तुम्हाला नाही जमलं तर बाबांना विचारा. एवढाच विषय आहे, बाकी काही तुम्हाला शिवाय नाही दिलेले. आणि ह्या विषयाचं तुम्ही काय भांडवल करायचा प्रयत्न करत असाल, तुमच्या हरकत चुकी आहात तुम्हीच. तुम्ही हे असंच करीत राहा, तुम्हाला पॉईंट नाही देणार मी, तुम्हाला ही चांगली खात्री आहे. तुम्हाला मी पॉईंट देत नाही, कधीच नाही देत. समोरच्या तुम्हालाच नाही, कुठल्या शहरानं देत नाही पॉईंट मी बोलायला. मग तुम्ही हे असं इथं उचलला, बाबांना बोललास, पप्पाला बोललास, आईला बोलला, हे असलं बालिशपणा नका करू. माझ्याशी तरी नका करू प्लीज. मी चांगला आहे, मी चांगला बोलतोय तुमच्याशी, तुम्ही खरोखर शाळेत चांगले म्हणून तुम्हाला बोलतोय. एक दादासाठी ते वरचे शब्द डावा विसरलोय, ते मी तुला 4 तारखेच्या वारीला आपला साऊंड असेल त्या दिवशी आपण नक्की ते पुरं करू. फक्त मी एक मनापासून लिहिलं होतं, कारण हे सगळं पैशासाठी नाही करीत आहे. तो एक नाव, जे नाव आहे ना, हे या नावासाठी ती बाकीची 7-8 पोरं जी मारतात ना रात्रभर, त्यांना काय मिळत असेल आपलं त्यांचं त्यांना माहिती. म्हणून मी म्हटलंय त्यांना रात्री 4 वाजता ऐकलं होतं, 5 वाजता काय, एक शिटी येऊ द्या डावासाठी, एक शिटी येऊ द्या डावासाठी,
फक्त मरतोय नावासाठी. आणि बघा शेती, अरे एक शेती येऊ द्या डावासाठी. साल करतोय नावासाठी. एक शेती येऊ द्या डावासाठी. साल करतोय नावासाठी. एक शेती येऊ द्या डावासाठी. साल करतोय नावासाठी. एक शेती येऊ द्या डावासाठी. साल करतोय डावासाठी. एक शेती येऊ द्या डावासाठी. साल करतोय डावासाठी. चुकीला नाही मुळीच माफी. बाजारात साऱ्या माझीच कॉपी. आणलं होतं आता सगळं हे तुमच्याकडे बघून सगळे बरेचसे लोक येतात म्हणून मी तसे शब्द आणले होते. पण जाऊ देत, आपल्याला कोणाला दुखवायचं नाही. तर मी गावाने घेईन. मी हे शब्द आता लक्षात ठेवतोय. होते त्या दिवशी विसरलो सर. 4 वाजताचे शब्द आहेत, सकाळचे पहाटेचे. म्हणून म्हणतोय बुवा एकच गाणं. ते म्हणता ना स्त्री बाई बोलाय पाहिजे, बाई बोलाय पाहिजे, बाई बोलाय पाहिजे, बाईच बोलते. आता कशी आहे ते ऐका. एकच देतो तुम्हाला शाल जोडीतला खाणून. फक्त ह्याचं उत्तर द्या आणि मग बारी पुढे घ्या. काय रे तो बरोबर कुठे गेला? हे गाणं बघा कुठलं निवडले त्यांचे. चाली म्हणतात ना, चाली नवीन. तुम्ही बसू पण शकत नाही गाणं, कोणीच नाही बसवू शकत दुसऱ्यात. जे गाणी सचिन भाऊ बसव, तुम्ही चाली सांगता मला, चाली चाली त्यास 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 ह्याच्या बसून दाखव तुम्हाला गाणं. पाऊले चालती पंढरीची वाट, त्याच्यावर मी गाणं बसवले, गवळण बसवले. पाऊले चालती पंढरीची वाट. आज कुठलं बसवले तर बघ. अरे कब तक जवानी छुपाओगी रानी, कवारों को कितना सताओगी रानी. हे गाणं बसतं शक्ती तुऱ्या. मी बसून दाखवतो बघ, डायरेक्ट तोडगे बघ. मी बसून दाखवतो बघ कसं बसवतात ते. सचिन बुवा म्हणतात त्याला. कब तक जवानी छुपाओगी रानी, कवारों को कितना सताओगी रानी, कभी तो किसी की दुल्हनिया बनोगी, मुझसे शादी करोगी, मुझसे शादी करोगी. हे गाणं कोणी बसवलंय शक्ती तुऱ्या? सचिन मोहन बसवलंय. बघायचंय कसं बसलंय? डायरेक्ट तोडगे फक्त सांगतो बघ. बुवाच या म्हणतात फिरलं या डोकं, म्हणाया ही लागली सारीच लोक. लिहून घ्या. सीता म्हणते, सीता मी नाही म्हणत, सीता म्हटली. तुम्हाला विषय कसे पलटवतो ते ऐका. मी रामायणच गातोय आणि हे विषय मी अनेक वेळा गायलेले आहेत, पण कसा पलटवलाय तो विषय ऐका. बुवाच या म्हणतात फिरलं या डोकं, म्हणाया ही लागली सगळीच लोक. आज बोलाया बघतो या मोठ्या सुरान, याच्या बहिणीच कापलं माझ्या धाकल्या दिरान. सीता म्हणते त्या अशोकाना जेव्हा ठेवला ना, तिच्या जोडीला बरेचशा त्या राक्षसनी होत्या. त्यातली एक चांगली होती बाई. तिचं नाव सांग बघू दे. मोठा शिपुर्ड्या घालतोस तो झिंगऱ्या, अशा झिंगऱ्या आणून नाही बाई. तिचं नाव सांग बघू. ती एकच चांगली होती. तिच्याशी बोलायची, सीतेशी काय झालं बाई तुझं, 2 नलव बायका भेटल्या कशा बोलतात, अशा त्या बोलायच्या अशोकाना. ती सांगते बा ह्याच्या बहिणीचा नाक कापला माझ्या दिरा, म्हणून हा मला इथं घेऊन आला. येणार जिगरू सांग तिचं नाव. बघ आता युट्यूबला शोधून. मी याला आज गोवा घातलेला. तुला एवढी नाही भुजनाची तरी आहे का तुला? हा क्वार्टरशी बाता करतो. तो लहान होऊन येईल. हा दूध पितो सगळ्याला अंजात माहिती आहे. आणि मला म्हणतो लहान होऊन येईल. मला एवढा तरी बोला त्यातलाच तू आहेस काय. तिच्या आईला हा दूध पितो आणि मला म्हणतो लहान होऊन येईल. तू काय आता मुतपून येणार आहेस? बसवला याला तिथं बाटल्या पडल्या असतील सगळ्या, त्या उचला सकाळी. हे आमचं नाही बोलायचं. हे सगळी पब्लिक घालवली मला म्हणतात. ऐका. याच्या बहिणीचं कापलं माझ्या धाकल्या दिरानं, 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 याच्या बहिणीचं कापलं माझ्या धाकल्या दिरानं. नकटी ती झाल्यावर याच्या पुढे गेल्यावर रागाने झाला बघाला लिला, असून या हिम्मत
मोजावी लागली किंमत या बुवाची काय लागली आहे हो माझ्या जाणून बुजून हा ओढून घेतोय मरान ओढून घेतोय मरान याच्या बहिणीचं काबलं नाक्षर माझ्या धाकली आदिरान सीता म्हटली त्या ह्याचं नाव सांगलं गे चोरा युट्यूबला बघू नको झिमरू मलिंगा ए मलिंगा ती बाई जी बोलत होती ना राक्षसी तिचं नाव सांग सीतेशी बोलत होती तिचं सांग शाबास म्हणेन तुला मी. आणि काय प्रश्नांची उत्तर सांगतो आज दुसरा संदर्भ भेटला याला मी बोललो ती जात मुस्लिम यांच्या प्रश्नाचं उत्तर निषेधाचं रक्षण निषेधाचं काय म्हणतात ते तो धर्म म्हणतात किंवा ती जमात अजून आहे कलियुगात कुठं वावरते आजही तुला उत्तर सांगतो आणखी तुम्ही सांगा स्पष्ट मला की माझं उत्तर आध्यात्मिक आहे तेही तुम्हाला उत्तर देईल आध्यात्मिक सुद्धा एक भाग निश्चितपणे माझ्या वाचनात आलेला आहे पण मान्य करा चोरानं अशा पळून जाऊ नका पळापळीच्या वार्ता नको आणि ते माझे उत्तर करू नका तुम्हाला आज सांगतो तिरुवनंतपुरमला तिरुपती आता दादा चेन्नईतला आहे तिथं एक मला विषय मिळाला ते उत्तर असेल येस म्हणा निदान म्हणा सचिन बुवा जवळ आलो बस म्हणजे मी पुढचा आणखी तुम्हाला पुढचा सांगेन आज तुम्हाला तिरुवनंतपुरम हे मला उत्तर मिळालंय आणखी ते आणखी दुसरा तुम्ही सांगायचं बुवा माझा आध्यात्मिक गाभा आहे मी तुम्हाला आध्यात्मिक उत्तर 4 टक्केच्या बारी निश्चितपणे देईल बारी आपली लागणार टेन्शन घेऊ नका तुम्ही काय मी तुम्हाला सोडत नाही पिक्चर तुमचा आज तुम्ही काही पण मला मी काही नवरा बदलत नाही नवरा हाच ठेवणार आहे इकडं आलं काही टेन्शन घेऊ नका तुम्हाला दुसऱ्या बिंदू शुभेच्छा काय बोलला असेल तर सोडून द्या वा शाहीद शक्ती तुला आहे एवढं बोलत नाही मी पण आज जरा जास्तच बोललोय असू दे कारण तुम्ही थोडंसं मला गरम केलं थंडी आहे थोडंसं मी पण झालोय गरम तुम्ही पण व्हा आणखी पण शरम थोडीशी बाळगा गरम व्हा पण शरम ठेवा शरम ठेवून गरम व्हा एवढंच तुम्हाला सांगणं दुसऱ्या पिरियडीत तुम्हाला शुभेच्छा दुसरी पिरियड संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र